नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहे. मी या अगोदरही 1-2 वेळा दाखवली आहे ती रेसिपी. पण पुन्हा एकदा नव्याने वेगळ्या स्टाईलमध्ये दाखवणार आहे. चला तर बघूया. तर आपण मसाले भात बनवणार आहोत, पण तो वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहेत. तांदूळ 4 वाटी आणि फोडणीसाठी कांदा, कढीपत्ता, टोमॅटो, कोथिंबीर. इथे जे वाटणसाठी जे खोबरं घेतलेलं आहे ते कच्चं, आज भाजलेलं नाहीये. सुकं खोबरं आहे. लसूण आहे खूप सारा आणि इथे आहे सोयाबीन. ही सोयाबीन छोट्या साईजची येते ती. आणि राजमा. राजमा आणि सोयाबीन हे मिक्सिंग असं मसाले भात बनवणार आहे. वेगळ्या पद्धतीने आम्हाला मसाले भात खूप आवडतं, म्हणून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने नेहमी बनवत असतो. तर चला, तुमच्याकडे पण सोयाबीन आणि राजमाचा मसाले भात बनवत असेल तर माझी रेसिपी पूर्ण बघा. इथे 3 ते 4 चम्मच तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मी टाकलेलं आहे जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि कांदा. कांदा हा आपला फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण टोमॅटो. इथे आपलं खोबरं आणि लसूण हा वाटून झालेला आहे. ह्या पद्धतीने आज मी वाटण केलेलं आहे. टोमॅटो आपलं फ्राय होत आलेलं आहे आणि आता आपण त्याच्यात टाकणार आहोत खोबरं आणि लसूणचं जे वाटण केलंय ते. खोबरंही आपण तेलामध्ये छान असं फ्राय करून घेणार आहोत. इथे मी घेतलेले आहेत जे आपले घरचे मसाले आहेत ते. जे माझा घरचा घाटी मसाला, कांदा खोबरं मसाला, चिकन मसाला आणि हळद. हे तिन्ही मसाले हे माझे घरचे आहेत. खोबरं वगैरे छान आपलं फ्राय झालेलं आहे. मसाल्यालाही आपण छान तेल सुटेस तोपर्यंत गरम करणार आहोत 2 मिनिटं. म्हणजे मसाले भात असा छान असा होईल. मसाला असा छान फ्राय झालेला आहे. त्याच्यात सोयाबीन मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली आणि सोयाबीन मधलं पूर्ण पाणी काढून घेतलंय मी. सोयाबीनही छान अशी तेलामध्ये, मसाल्यांमध्ये छान अशी फ्राय करून घेणार आहोत आपण. सोयाबीन टाकलेली आहे म्हणून मी आज मीठ हे अगोदर 1 चम्मच टाकत आहे आणि नंतर जर आपल्याला वाटलं तर नंतर आपण काही मीठ टाकणार आहोत. पण आता सोयाबीन मध्ये चांगलं मीठ गेलं पाहिजे, फ्राय झाली पाहिजे, म्हणून मी आज मीठ हे पहिलं टाकलेलं आहे. नाहीतर मी पूर्ण भाजी वगैरे टाकून झाली का एक अंदाजे मीठ टाकत असते. पण जेव्हा असं काही ज्या भाज्यांमध्ये आतमध्ये मीठ जाणार असेल ते मी आधी टाकते. तेलामध्ये सोयाबीन अशी छान फ्राय केली ना तर त्या मसाले भाताची टेस्ट पण छान होते. म्हणून आपण सोयाबीन अशी छान मस्त अशी फ्राय करून घेणार आहोत. तर मी टाकत आहे त्याच्यामध्ये राजमा. ह्या दोन्हींचं मिश्रण आहे ना मसाले भातामध्ये अप्रतिम लागतं खरंच. वाटाण्यापेक्षा राजमा आणि पावटा भात हा खूप छान लागतो. सगळं भाज्या वगैरे छान अशा आपल्या फ्राय झालेल्या आहेत आणि त्याच्यात आपण टाकणार आहोत तांदूळ. तांदूळ पण आपण छान असं तेलामध्ये सगळ्या भाज्यांमध्ये मिक्स असं फ्राय करणार आहोत. आता मी अर्धी कोथिंबीर टाकत आहे फ्राय होण्यासाठी. नंतर वरून पुन्हा आपण कोथिंबीर घालूया छान सजवण्यासाठी. मसाले आणि सगळं असं आपलं छान फ्राय झालेलं आहे आणि आपण टाकणार आहोत पाणी. आणि मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितल्याप्रमाणे आपण अंदाज घेणार आहोत तांदळाचा. आता तुम्ही बघू शकता आपल्याला पाणी किती टाकण्याची आवश्यकता आहे. जिथे पण मी टाकत आहे तिथे एवढं कमी पडत आहे, म्हणून आपण टाकणार आहोत पाणी. हे बघू शकता तुम्ही. तांदूळ टाकल्यानंतर आपलं एकदम परफेक्ट मेजरमेंट. कलथा पूर्ण आपण आत नाही गेला पाहिजे. आणि मस्त स्टार्टिंगला हा नेहमी मसाले भात आहे ना, टोपात जर तुम्ही शिजवत असेल तर फास्ट गॅसवर ठेवा आणि नंतर स्लो करा. आपण ठेवणार आहोत झाकण. एकदम मस्त वाफ लागली पाहिजे त्या भाताला. तुम्ही बघू शकता इथे आपला मसाले भात रेडी झालेला आहे. आणि हे जे तांदूळ आहे हे इंद्रायणीचे आहे. गरम आहे तरी पण बघू शकता चिकट अजिबात झालेला नाही, असा मोकळा झालेला आहे. आणि थंड पडल्यानंतर तर पूर्ण वेगळा मोकळा वेगवेगळा होणार आहे. आणि खरंच आपला मसाले भात रेडी आहे. त्याच्यावर टाकूया कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा मिक्स करून घेऊया. ते आपला मस्त असा मसाले भात तयार आहे आणि त्याच्यावरती टाकणार आहोत आपण साजूक तूप. खरंच मसाले भातामध्ये तूप जर असेल ना तर खरंच खूप छान लागतं. इथे घेतलेलं आहे लोणचं, थोडीशी
चटणी शेंगदाण्याची. आणि इथे आज माझ्यासोबत बसलेली आहे माझी भाची, जेवायला ती आलेली आहे माझ्याकडे आज. तर मी आज आलेले आहे माझ्या आत्याकडे आणि हा भात खरंच खूप छान झालेला आहे. आणि मी बोलले म्हणून माझ्या आत्याने माझ्यासाठी बनवला आहे, त्याच्यासाठी खूप थँक्यू. तिच्या आवडीचा तर मी मसाले भात बनवला आहे आणि तिलाही आवडला आहे. तुम्हालाही माझी ही मसाले भाताची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. तुम्हीही नेहमी मसाले भात खाता का हे कमेंटमध्ये नक्की जरूर करा, कारण का आमच्या घरी तर आठवड्यातून एकदा दोनदा तरी मसाले भात असतोच असतो. थँक्यू.